जय भीम. नमो बुद्धाय. आपण बऱ्याच दिवसापासून बुद्धांचे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेले संदेश उपदेश या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकत आहोत. आपण प्रतिसादही देत आहात, त्याबद्दल धन्यवाद. तथागत बुद्ध यांनी आपल्याला जीवन जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचे संदेश उपदेश केलेले आहेत आणि सध्या सर्वत्र मंगलमय वर्षावासाचा काळ सुरू आहे. त्यामध्ये विविध प्रकारे विविध ग्रंथांच्या माध्यमातून आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मीही मला मिळालेले अल्पसर जे ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा, तरुण पिढीपर्यंत महापुरुषांचे विचार पोहोचवण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. तर हा बुद्धाचा जो धम्म आहे ते कोणत्याही एका विशिष्ट जाती धर्मासाठी नसून साऱ्या जगासाठी बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. जगामध्ये असणारे सारेच धर्म जे आहेत ते आपल्याला कल्याणकारीच आहेत. पण तथागत गौतम बुद्ध यांनी त्यांच्या जे तत्त्वज्ञान सांगितले आहे त्या तत्त्वज्ञानामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या जगाला तारणाऱ्या आहेत आणि दुःखमुक्तीचा मार्ग बुद्धांनी दिलेला आहे. म्हणून हा बुद्धाचा धम्म आणि बुद्धाचं जे तत्त्वज्ञान आहे ते अख्ख्या जगासाठी, जगातल्या प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक संजीवनी ठरणारं आहे. जीवन जगताना पदोपदी आपल्याला दुष्कर्मापासून आणि दुष्कृत्यापासून वाचवणारा आहे. म्हणून जगाला तारणारा हा बुद्धाचा तत्त्वज्ञानाचा विचार करत असताना वेगवेगळे उपदेश घेऊन मी येत आहे तरुण पिढींसाठी. निश्चितच त्याचा विचार करावा. तर बुद्धांचे शिष्य हे कसे असतात आज आपण थोडक्यात पाहूया. तर तथागत बुद्ध असं म्हणतात की बुद्धाचे शिष्य हे सदोदित जागृत असतात आणि रात्रंदिवस बुद्धांचं ध्यान करत असतात, म्हणजेच बुद्धांचं स्मरण करत असतात. म्हणजे इथं सांगण्याचा उद्देश म्हणजे आहे बुद्धांचे जे अनुयायी आहेत, बुद्धांचे जे खरेखुरे शिष्य आहेत ते सदोदित जागृत असतात. जागृत असतात म्हणजेच काय, तर जे बुद्धाने सांगितलेले अष्टांग मार्ग आहेत आपल्या सर्वांना माहीत आहेत, त्या अष्टांग मार्गाच्या प्रती आपण काय करतो, आपण कसं वागतो, कसं जगतो, ह्या ज्या जीवन जगत असताना जो खरोखर बुद्धांचे शिष्य असतात ते सदैव सदोदित जागृत असतात. जागृत असतात म्हणजे ते झोपत नाहीत अशातली गोष्ट नाही, पण झोपीतही ते चिंतन मनन करत असतात आणि सदोदित जागृत असतात असे बुद्धाचे शिष्य असतात. आणि इथं एका जागी असं त्या शिष्यासाठी म्हणलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यामध्ये ठेवतो त्याप्रमाणे बुद्धांचे शिष्य हे स्वतःला आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवतात आणि त्या आपल्या स्वतःचे नियमन आपण करतात, जागृतही राहतात. आणि म्हणून असं म्हणलं जातं की त्यांच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील आहे, यश आहे. आणि जो व्यक्ती बुद्धांच्या धम्माचा पाईक आहे, बुद्धांचा अनुयायी आहे, उपासक आहे, तर अशा व्यक्तीच्या ठिकाणी धम्मश्रद्धा ज्याच्या ठिकाणी आहे, ज्याच्या ठिकाणी शील आहे, यश आहे आणि या शीलाने, यशाने, धम्मश्रद्धेने जो व्यक्ती ऐश्वर्यवान आहे असा व्यक्ती कुठेही गेला तरीसुद्धा सर्वत्र तो पूजनीय ठरू शकतं आणि तो जिथं जिथं जाईल तिथं तिथं त्याच्यासोबत यश असतं, सुख असतं, समृद्धी असते, आनंद असतो, वैभव असतो. आणि अशा प्रकारचे तथागताचे हे जे अनुयायी आहेत ते सदोदित शीलवान असतात, सदाचारी असतात आणि या पृथ्वीतलावर
धम्मराज्याची प्रस्थापना करण्यासाठी ते सदैव जागृत असतात आणि बुद्धांचा जो उद्देश होता तो सर्व पृथ्वी तलावर धम्मराज्य प्रस्थापित करणं, म्हणजेच श्री सदाचाराचं राज्य प्रस्थापित केलं तर सारं जग आनंदानं नांदल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचा निश्चितच आपण विचार करावा. माझ्या ह्या धम्मवाणीमधून थोडीशी जरी आपल्याला धम्मप्रेरणा मिळत असेल तर नक्कीच मला कळवावं. आपल्या अभिप्रायांचा, सूचनांचा, प्रतिक्रियांचा मला आदर आहे. नमो बुद्धाय. जय भीम.